Hi, get ready with me. फेस सिरम ना आपल्या चेहऱ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं. सिरम जर आपण डेली लाईफमध्ये जर स्किप केलं, तर आता तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर हे पिंपल्स आले, ते रेडनेस आले. हे सिरम स्किप केल्यामुळं पण होतं. नाही तर कोणाकोणाला उन्हाचं रॅशेस होतं. आता हे मला रॅशेसच झालेले आहेत बाहेर उन्हामुळं. याच्यामुळं म्हणजे वातावरण बदललं, माझी स्किन टाईप वेगळी आहे. वातावरण बदललं का माझं स्किनचं टेक्स्चर बदलतं. मधात मी सिरम पण स्किप केलं होतं. पण आता रुटीनमध्ये डेली ब्लॉग्स बनवते आहे, तर रुटीन पहिल्यापासून चालू केलं आहे आता, जो अगोदर होता तो. त्याच्यामुळं सिरम इज मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर स्किन. छानपैकी ते अप्लाय करायचं आपल्या स्किनला. सिरम आपल्या स्किनला आतून शाईन देण्याचं काम करतं. स्किन नॅचरली ग्लो होते आपली. त्यानंतर मॉइश्चरायझर. आपल्या स्किनसाठी मॉइश्चरायझर हे खूप हेल्पफुल आहे. आपली स्किन जर ड्राय असेल, कॉम्बिनेशन असेल, तर आपल्या स्किनसाठी आपली स्किन स्मूथ ठेवण्याचं काम, हायड्रेटिंग ठेवण्याचं काम हे मॉइश्चरायझर करत असतं. तर कंटिन्यू आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये हे मॉइश्चरायझर असलंच पाहिजे, जेणेकरून आपली स्किन ही चांगली नॅचरली ग्लो करते. आता माझी स्किन काही एवढी ग्लो नाही आहे, कारण की ती खूप म्हणजे डॅमेज झाली आहे बाहेरच्या वातावरणाने. माझं या मंथमध्ये जास्त ट्रॅव्हलिंग झालं आहे, लग्न वगैरे, मेकअप्स. त्याच्यामुळं स्किन थोडीशी वाटते आहे डॅमेज, पण काही नाही, करू आपण कवर लवकरच. तर हे मी मॉइश्चरायझर यूज करते. त्यानंतर मी यूज करते हा लिप बाम. हा इंटरनॅशनल लिप बाम आहे, जो की मी आता सेमिनारमध्ये गेले होते आतुरेन सरांच्या. तिथे मला गिफ्टमध्ये भेटला हा प्राईस. म्हणजे हा पण खूप छान लिप बाम आहे. लिप टेंट पण म्हणू शकता तुम्ही याला, ज्याने जे आपले लिप्स ब्लॅक पडलेले असतात ते पिंक होण्याचं, म्हणजे ब्लॅकनेसपासून तो व्यवस्थित ब्लॅकनेस त्याचा निघून जातो. अर्थात थोडीशी चुकती आहे, मी समजून घ्या. पहिला व्हिडिओ आहे माझा गेट रेडी विथ मीचा. ठीक आहे, चला कंटिन्यू. हां, छानपैकी अप्लाय करायचं आपल्या लिप्सवर. त्यानंतर आपला मेकअप होईपर्यंत हा स्किनमध्ये चांगला ऑब्झर्व होतो आपल्या लिप्समध्ये. त्यानंतर आपण यावर लिपस्टिक अप्लाय करणार आहे, तेही मी तुम्हाला दाखवणार आहे कोणता शेड यूज करणार आहे मी. त्यानंतर मी यूज करते स्विस ब्युटीचं फाउंडेशन, जे की मी खूप कमी यूज करते. रेग्युलर यूजमध्ये माझं फाउंडेशन नसतं, त्यामध्ये मी कन्सिलरही यूज करत नाही. पण आज म्हटलं चला सेल्फ मेकअपचा डेमोज घ्यावा. त्यामुळे आता जर तुमच्याकडे पॅलेट नसेल तर तुम्ही असं हातावर पण अप्लाय करू शकता. त्या हातावर चांगलं मर्ज करून घ्यायचं, कारण की जोपर्यंत फाउंडेशन चांगलं मर्ज होत नाही, ते तुमच्या स्किनमध्ये चांगलं आपली स्किन म्हणजे रिकवर करत नाही. नाही तर मग मेकअप केकी केकी वाटतो. म्हणजे आता हा साधा रुटीन व्हिडिओ आहे, त्यामुळं मी साधं नॉर्मलच फाउंडेशन लावते. पण मग ते चांगलं मर्ज करूनच लावायचं. जर तुम्ही पण लावताय तर ते मर्ज करूनच लावा, नाही तर आपल्या चेहऱ्यावर क्रीज लाईनिंग दिसतात, ज्या की नको असतं. प्रत्येकाला वाटतं की नको दिसायला, म्हातारा दिसतं क्रीज लाईन असलं तर. चला ठीक आहे, असंपैकी छानपैकी अप्लाय करायचं ते. त्यानंतर मी स्विस ब्युटीचं ब्लेंडर यूज करणार आहे. ते पण चांगलं टॅप टॅप करून आपल्याला स्किनमध्ये मर्ज करायचं ते फाउंडेशन. असं ब्लेंडर असं घासायचं नाही फेसवर, नाही तर कोणाकोणाचं काय होतं ना, ब्लेंडर आपण कसं असं ब्लेंड करतो, कोणी असं असं खाली खाली ओढतं, तसं नाही. तर आपला हात चीक आहेत ना, तर मग चीकच्या अकॉर्डिंगच हे वरती वरती ब्लेंड करायचं. नोजवर पण छान ब्लेंड करायचं. कोणाकोणाला स्वेट खूप येतो, तो मला खूप प्रॉब्लेम आहे स्वेटचा. माझ्या टी झोन एरियामध्ये खूप जास्त स्वेट येतो, म्हणून मी ह्या एरियामध्ये थोडं कमीच अप्लाय करते कोणतं पण प्रोडक्ट. मी जास्त मॉइश्चरायझर यूज नाही करत टी झोनमध्ये.
मी तर बनवते गेट रेडी विथ मी, तुम्ही कधी बनवणार? माझ्यासोबत तुम्ही तुमचंही चालू करा, सोबत ग्रो करू. असं काही विषय नाही आहे की मी चालू करते, मला बघताय तुम्ही, चांगली गोष्ट आहे. आता माझी एक फ्रेंड आहे, तिचा मगाशी मला कॉल आला होता, म्हणे का गं तुझे सबस्क्रायबर लगेच एका दिवसात 10 सबस्क्रायबर्स झाले म्हणे, कसं काय झाले, तू काय करते बाबा? ती पण बनवत असते बरं का, मिनी ब्लॉग बनवते ती, पण ती असे म्हणजे प्रोफेशनल ब्लॉग बनवायचं म्हणजे आपण काहीही करतो. हे उरलेलं फाउंडेशन जे असतं आपल्या हातावर ते आपल्या ब्लेंडरवर घ्यायचं, नेक एरिया कवर करणं हे खूप गरजेचं आहे, नाही तर आपला चेहरा एकीकडं आणि आपली नेक एकीकडं होते. बघा आता छानपैकी ते ऑब्झर्व झालंय. कोणत्या टॉपिकवर होते मी? की माझ्या फ्रेंडच्या. तर ती मला विचारत होती की तू काय केलं की तुझं अकाउंट ग्रो होतंय बाबा? मी म्हटलं मी काहीच नाही केलं, मी व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ टाकला, फक्त बोलायचं कॉन्फिडन्स पाहिजे ना माणसात. मग ती म्हणे मी नाही बनवू शकत, लोक हसतील असं. तर मी तिला म्हटलं का हे बघ, लोकांचा विचार नाही करायचा, लोक काय आपल्याला घोड्यावरही चालू देणार नाही, पायीही चालू देणार नाही, म्हणून आपण आपल्या लाईफमध्ये तेच करायचं की जे आपल्याला योग्य वाटेल. म्हणून मी बनवतीये, बनवणार, आज बनवतीये, उद्या बनवणार आणि परवा पण बनवणार, दररोज मी बनवणार. गेट रेडी विथ मी तर आता आज बनवती मी, उद्या नाही बनवणार. उद्या मी काहीतरी वेगळं सांगेल किंवा काहीतरी मोटिवेशनल स्पीच माझं चालू आहे विचार तो देण्याचा. तुम्ही तेही सांगा की जर तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओ पाहिजे असेल तर मी तेही तुमच्यासाठी बनवू शकते. आता हे फाउंडेशन चांगलं अप्लाय झालंय, स्किनमध्ये मर्ज झालं, तुम्ही बघू शकता. असं वाटत देखील नाही आहे की मी फाउंडेशन लावलंय माझ्या फेसवर. मिनिमम एकदम 0 क्वांटिटीमध्ये मी फाउंडेशन लावलंय आजचं. त्याच्यानंतर हा लिप टेंटच आहे, जो आपण ब्लश म्हणूनही लावू शकतो. मला जास्त ब्लश आवडत नाही, फार जणांना, फार मुलींना ब्लश आवडत असतो. हा टेंट असा आहे की आपण त्याला लिप बाम म्हणूनही लावू शकतो, लिप टेंट म्हणूनही लावू शकतो, आणि म्हणजे चिक्सवर पण लावू शकतो ॲज अ ब्लश म्हणून. मी ब्लशचं पण तुम्हाला नंतर व्हिडिओ दाखवणार आहे की ब्लश कोणत्या स्किनला कोणता सुटेबल ब्लश आहे. आता हा माझा म्हणजे कमी क्वांटिटीमध्येच मी लावते आहे, कारण की मी आता क्लासवर जाणार आहे. तर मग माझा फेस चबी आहे, चबी फेससाठी असं सी झोनमध्ये ब्लश लावायचा. ज्यांचा फेस फ्लॅट असतो त्यांनी फक्त इथं क्रीज लाईन करून ब्लश लावला असा व्ही शेप खाली चिक लाईनच्या, तरीही तो चालतो, ज्याची फेस चबी वाटणार नाही. आता मला तर असाच आवडतो शक्यतो, तोही मी, तो लिप टेंटही मी ब्लेंडरनं ब्लेंड करणार. आता माझ्या कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही ते व्यवस्थित, पण लवकर आपण फोनही घेऊ ज्याने की क्लिअर दिसेल डिफरन्स. बरं थांबा, मी तुम्हाला ना असं दाखवते. आता हा चबी फेस आहे माझा, तर चबी फेसवर मी असं लावलं तर असं दिसतंय हा फेस ब्लश असं लावल्यावर. आणि जर हा पण माझा चबी फेस, दोन्ही सेम आहे, पण इथं थोड्या वेगळ्या पद्धतीनं लावती म्हणजे तुम्हाला कळन. असं खालच्या शेपनं व्ही शेप लावायचा आणि वरती ब्लेंड करायचं फक्त नॉर्मली. आता या फेसमध्ये डिफरंट काय वाटतोय? डिफरन्स एवढाच आहे की हा गाल माझा वरती वाटतोय आणि हा गाल माझा असा स्ट्रेट वाटतोय. बघा, इकडं माझे चिक्स दिसत आहे आणि इकडं माझे चिक्स दिसत नाहीये. का दिसत नाहीये? कारण की हा टेंट मी इकडून लावलेला आहे, ना की गालावर लावलेला आहे. कारण की ऑलरेडी माझे जे चिक्स आहेत ते बाउन्सी आहे, जास्त चबी आहे, म्हणून ते आणखी जास्त बाउन्स वाटतोय त्याला. त्याच्यामुळं कधीही लिप हे लावताना, ब्लश लावताना, जर तुमचा चबी फेस आहे तर तुम्ही व्ही शेपमध्ये ब्लश लावा असा, मी इथे ब्लेंड करा वरच्या साईडला. आता हे खाली मी केलं आहे, इट्स ओके, मेकअप निघतोय पण जाऊ द्या, परत फाउंडेशन लावाल तिथं मी. आता ते थोडंफार चुकणारच आहे माझं, पण ठीक आहे, आज चुकतंय, उद्या चुकणार, पण परवा नाही चुकू देणार मी. इन तर छटाकभर केस आहे माझे, त्याचा मला येतो एवढा वैताग. आता काय करणार त्याचं, मी तर बापरे, मी तर खूप वैतागलेली त्याला, पण ठीक आहे जाऊ द्या. काय करणार, मुलगी म्हटल्यावर केस पाहिजे, नाही तर मग मुलांचं बरं राहतं बाबा, केलं टकलं झालं सगळं सॉल्व. तसं मुलींचं नाही आहे, मुलींना हेअर इज मोस्ट इम्पॉर्टंट. आता मी हे लिपस्टिक यूज करते स्विस ब्युटीची, जिचा शेड आहे 222. ही न्यूड लिपस्टिक आहे. मला जास्त डार्क लिपस्टिक नाही आवडत, म्हणून मी डेली रुटीन ब्लॉग आहे हा, म्हणून मग नॅचरल मेकअपच करते मी न्यूड. लिपस्टिक यानंतर मी स्विस ब्युटीचाच कॉम्पॅक्ट यूज करते.
कॉम्पॅक्ट पण घेताना, हे कॉम्पॅक्ट पावडर घेताना आपण ह्याला अप्लाय करतो स्पंजला, आणि डायरेक्ट आपल्या फेसला जर अप्लाय केलं तर डायरेक्ट असा धब्बा पडून जातो आपल्या फेसवर, क्रॅक येतं, म्हणजे जास्त प्रोडक्ट लागण्यात जातं. तर असं कॉम्पॅक्ट घ्यायचं याच्यावर, मला दाखवते मी. हे हातावर स्वेट करायचं, बघितले का तुम्ही डस्ट किती निघती, जे एक्स्ट्रा पावडर काढून टाकायची, आणि मग हे टॅप टॅप करून आपल्या फेसवर अप्लाय करायचं. मी तुम्हाला दाखवते. आता हे मला मी लिक्विड ब्लश लावलं होतं, आता ते एवढं हायलाईट होणार नाही. आपण जेव्हा पावडर लावतो त्यावेळेस ते हायलाईट होत नाही. त्यावर पावडर ब्लश आतून लिक्विड ब्लश लावायचं, बाहेरून पावडर ब्लश लावायचं. कारण की आपण जास्त वेळ बाहेर असतो, पावडर ब्लश लगेच निघून जातं. जरी निघून गेलं मधात लिक्विड ब्लश राहतं, त्याने आपलं म्हणजे जास्त ब्लशची आपल्याला गरज वाटत नाही. बाबा आपलं ठीक आहे, पण नवरीसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता हा सिंपल मेकअप आहे, नवरीला तर खूप कॉन्टरिंग वगैरे त्यांचे खूप हे असतं. आता हा मी सिंपल मेकअप केलाय. आता हे माझ्या अंडर आईजच्या खाली थोडंसं ब्लॅकनेस वाटतंय, तर त्याच्यासाठी मी आणखी थोडंसं फाउंडेशन घेणार. आता जरी मी पावडरनं सेट केलंय, फक्त मला अंडर आईज सेट करायचे, बाकी नंतर मला इकडे पावडर लावायची गरज नाही पडणार. थोडंसं फाउंडेशन घ्यायचं, हातावरच अप्लाय करायचं, छानपैकी मर्ज करायचं. आणि जेव्हा पण आपण आईसच्या खाली लावतो, डायरेक्ट तिथं आईसच्या खाली नाही लावायचं, कधीही चिक्सच्या वरच्या साईडला असं करायचं. हे असं आधी थोडंसं इथं मर्ज करायचं, मग वरती लावत जायचं, म्हणजे आपल्या ह्या अंडर आईसच्या खाली क्रीज लाइनिंग नाही पडत. मी आय मेकअप नाही करणार आहे, स्किप येतो, कारण की मला आता क्लासला जायचं आहे, टायमिंग पण खूप झाला आहे. आय मेकअप मी तुम्हाला नंतर एखाद्या दिवशी दाखवलंच. आता हे जे मी सेट केलं आहे त्याच्यावर मी डायरेक्ट कन्सिलर वगैरे काही लावलेलं नाही आहे, डायरेक्ट कॉम्पॅक्ट पावडर लावते, तो पण चांगला टॅप टॅप करून. तसं नाही. आता ह्या ज्या जॉबला जाणाऱ्या महिला आहेत किंवा लेडीज आहेत, तर महिला लेडीज जे वॉट एव्हर, तर त्या अशा प्रकारे करू शकतायत नाही का, नॉर्मल मिनिमम. कारण की डेली रुटीनमध्ये आपण आपल्याला क्लीन ठेवणं, बाबा आपण आपला कॉन्फिडन्स वाढवणं हे खूप गरजेचं असतं. जरी आपण घरी असतो, काही हे असतं नाही का, ज्या बायका जॉब करत नाही, घरेलू बायका ज्या असतात, त्यांनी सुद्धा स्वतःला मेंटेन ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आता जर विचार केला आपण तर, नाही तर मला घरी खूप काम आहे, मला टाईमच भेटत नाही, असं नाही करायचं. जरी आपण कामात आहे तर आपण आपल्यासाठी टाईम नेहमी काढायचा, कारण की आपण आपल्याला टाईम नाही देणार तर कोण देणार आहे. त्याच्यामुळं अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आता हे मी स्विस ब्युटीचंच काजळ वापरते. ॲब्रो फिलअप मला करायची गरज नाही, कारण की माझे ॲब्रो ऑलरेडी ब्रॉड आहे. जरी ॲब्रो फिलअप करायचं म्हटलं तर मी स्विस ब्युटीचंच ॲब्रो फिलअप करते. स्विस ब्युटी हा ब्रँड पण छान आहे आपल्या डेली रुटीनसाठी. काजळ ॲज युजल उरलेलं काजळ जे असतं ना, ते आपल्या केसांनाच जातं, कारण की ते पण ब्लॅक, हे पण ब्लॅक. जस्ट कॉमेडी आहे, मनावर घेऊ नका. त्यानंतर केसांची पोनीटेल बांधून घेते मी, कारण की जास्त ओपन हेअर्स नाही जमत मला. बाहेर चालली आहे, क्लासला चालली आहे, नाही तर अदरवाईज ओपन हेअर्सच असतात माझे. मेकअप डन आहे आता आपला. आता मी एक मेकअप फिक्सर मारून घेते फेसवर, म्हणजे जेणे की आपला मेकअप लॉक राहील. जास्त फिक्सर पण नाही मारायचं, त्यात खूप जास्त प्रमाणात अल्कोहोल असतं. अल्कोहोल हे ना आपल्या डोळ्यासाठी खूप घातक असतं. त्याच्यामुळे जेव्हाही आपण मेकअप फिक्सर स्प्रे मारतो त्यावेळेस आपल्या आईज क्लोज पाहिजे. जरी ते डोळ्यात गेलं तर चुनचून होणार, डोळ्यांना रॅशेस म्हणजे रेडनेस येणार, असं नको व्हायला, म्हणून डोळे क्लोज करून ठेवायचे. मी रेडी आहे. आता एक छोटीशी टिकली लावते, म्हणजे आणखी 00 शेडवाली टिकली तुम्हाला दिसणारही नाही ती मी लावलेली, नाही तर तुम्हाला ती दाखवली असती मी. ठीक आहे, दाखवते, चला. रेडी. तर हा माझा मिनी व्लॉग गेट रेडी विथ मी, जर तुम्हाला कसा वाटला हा मला नक्की सांगा. आणि हे व्लॉग मी असंच हसत खेळत बनवत राहणार. आता माझ्या काहीतरी चुका होणार, कोणीतरी त्याला कॉम्प्लिमेंट करणार की बाबा तुझं चुकतंय, हां चुकतंय, चुकू द्या, बनवते मी, मला आवडतंय, सगळेजण सपोर्ट करताय मला, बऱ्यापैकी चांगला सपोर्ट येतोय की तू बनवते बाबा, चांगलं बनवते. काल मी फर्स्ट व्लॉग अपलोड केला, त्याच्यानंतरच मला खूप सारे कॉल आले की तू व्लॉग बनवायला लागली का, तू व्लॉग बनवतीये का. हो, मी ब्लॉग बनवते, व्लॉग मला आवडतं. मला हे मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हापासून मी रील्स बनवायचे, व्लॉग नव्हते बनवत, म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बनवायचे मी, पण काही कारणामुळे ते बंद झालं माझं. थोडासा इंटरेस्ट संपत आला होता माझा तिकडं, पण अचानक आता असं वाटतंय की बाबा बनवावं व्लॉग, काहीतरी करावं आपण. त्याच्यामुळे आता मी कंटिन्यू ब्लॉग टाकणार आहे. हा आज माझा गेट रेडी विथ मीचा ब्लॉग होता. आता उद्या मी एक चांगला कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करेल. तर मग बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.